नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला मोठ्या राजकीय टॉप 9 आपण बातम्या बघूया। पुण्यातील मवियाच्या पराभूत उमेदवारांनी दिल्लीमध्ये पवारांची भेट घेतली आहे। पवारांच्या भेटीनंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाईल। निवडणूक लावण्यासाठी उत्तम जानकर उद्या निवडणूक आयोगाची भेट घेतील। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची जानकरांची मागणी आहे। आमदारकीचा राजीनामा देण्याची ही तयारी। मार्कडवाडीसाठी आम्हालाही जिव्हाळा आहे, पण कधीतरी आपण लक्षात घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे। काहींनी आकडेवारी दाखवली, मीही सगळं दाखवेन। अजित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल। वाडी करता आम्हालाही आपलेपणा आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा। एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे। काँग्रेसचे नेते आता पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीमध्ये गेलेत। राहुल गांधींची ते भेट घेणार आहेत। महाराष्ट्रातील ईव्हीएमच्या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्चा होणार आहे। नांदेडमध्ये 75 केंद्रावरील व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मतांची तपासणी। लोकसभेच्या 30, विधानसभेच्या 45 मतदान केंद्रांचे आकडे पुन्हा तपासले। आकडेवारी अचूक आहे, जिल्हाधिकाऱ्यांची ही माहिती। मार्कडवाडीनंतर साताऱ्याच्या कोळीवाडीच्या ग्रामसभेत ईव्हीएम विरोधाचा ठराव। यापुढच्या निवडणुका ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिकांवर घ्या, ग्रामसभेचा ठराव। राज्याच्या इतिहासामध्ये आता 1962 नंतर असं बहुमत कुणाला मिळालेलं नाहीये। अनेक लाटा आल्या आणि गेल्या। आता तरी मान्य करा, किती दिवस रडीचा डाव तुम्ही सुरू ठेवणार आहात? लाडक्या बहिणींनी आम्हाला सत्तेत बसवलंय। अजित पवारांचं विरोधकांवर हल्ला बोललाय। काय चाललंय यांचं? किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे? लाडक्या बहिणींना आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं हे लक्षात ठेवा। जे आहे ते आहे, मान्य करायला शिकलं पाहिजे। धुळ्यामध्ये ठाकरे गटाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मशाल मोर्चाचं आयोजन। मशाल मोर्चासह ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा, तर ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेटवर मतदान घ्या अशी मागणी आहे।